गोंदिया जिल्ह्यात सध्या SC/ST जातीय वर्गीकरणाच्या विरोधात भारत बंद पुकारण्यात आला होता। शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद दिसून आला। विविध मागण्यांसाठी आज पुकारलेल्या बंदला मात्र गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्यामुळे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाटवरून गोंदियाकडे येणारे व जाणारे ट्रक, चारचाकी गाड्या, राज्यमार्ग सकाळपासून वाहतुकीसाठी रोखून धरण्यात आला होता। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली होती। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आंदोलनाला गालबोट लागल्याचे दिसून आले। हा महामार्ग रोखून धरल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। एकतर संपूर्ण भारत बंद आणि त्यातही कुठेही पाणी, चहा, नाश्त्याची आणि जेवणाची सोय नसल्यामुळे अनेक ट्रक चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सुबह से खड़े हैं सर, 8 बजे से। कहाँ से कहाँ जा रहे हो? जा रहे हैं बिहार से आ रहे हैं, जा रहे हैं गोंदिया। सुबह कितने बजे से खड़े हो? 8 बजे से। पूरा जाम है यहाँ से वहाँ तक। कितना किलोमीटर तक है? अरे यहाँ से 2-3 किलोमीटर तक। पता नहीं यूनियन है कि क्या है। पूछताछ किए हैं, गए थे वहाँ पे। कब खुलेगा करके बोले कि अभी देखो खुलेगा शाम तक। पानी उनी नहीं मिलता, खाने वाने की व्यवस्था नहीं है हम लोग का। खाने मार्केट बंद है, पानी उनी नहीं मिला। सुबह से ना खाने पीने की जुगाड़ है, सब मार्केट बंद है। हम लोग गर्मी में परेशान हैं यहाँ। अदानीतून निघलो 8 वाजता, इथं आलो 10:30 वाजता कडे आणि 10:30 वाजतापासून आता 4:30 आणि मी उपाशीच आहो। जेवण वगैरे काही केलं नाही, खूप त्रास होत आहे। इथं उभा आहो तरी मला 6-7 घंटे झाले। आतापर्यंत काही ठिकाण नाही जायचा, जाम लागला आहे समोर आणि ऊन खूप आहे, उष्णता गाडीमध्ये, पाणी गिनी नाश्ता वगैरे काही नाही, दुकान सगळे बंद आहेत। मोठा त्रास झाला आहे आणि रस्ता जाम करून ठेवला आहे रावणवाडीमध्ये। सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। पहिला हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा संविधानाच्या विरुद्ध आहे, कारण की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो फक्त ऑन द बेसिस ऑफ, आम्ही जर बघितलं त्याला की त्यांचे जे गवई साहेब होते त्यांनी जे म्हटलं आहे की जे इंडिव्हिज्युअल वेल्थ आली एखाद्या दलित व्यक्तीकडे तर तो अपवर्ड होतो, पण असं नाही आहे। पूर्ण समाज जर बघितला आपण तर पूर्ण समाजाची स्थिती खूप वेगळी आहे आणि हा जो निर्णय आहे मला तरी नाही वाटत आहे की ऑन द बेसिस ऑफ एंटिटीच्या बेसिसवर हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे, कारण की अधिकार फक्त संसदेला होता, तरी पण ते न बघता त्यांनी हा सर्वोच्च न्यायालयाने हा घेतलेला आहे अधिकार। तर मला असं वाटते की हा पूर्ण चुकीचा आहे आणि हा असंवैधानिक एक वे आहे आणि आम्ही यांचा पूर्ण विरोध करत निषेध। मात्र जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी शांततेत चालणाऱ्या आंदोलनाला रावणवाडी या ठिकाणी गालबोट लागल्याचे दिसून आले। यातही पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत होते। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।